होती, कारण आम्ही मागून पाहिले. तो पुढे गेला आणि माझ्या सोबत होती ना, तिने पाहिलेलं. ती आज आता हॉस्पिटलमध्ये त्यांच्या सोबत. ती पण त्यांच्या बरोबर होत्या का? आम्ही दोघी होतो. एकच होती. ती तिच्या मुलाला घ्यायला आलेली. शाळेमधून सुटते ना, इथे व्हॅन येते शाळेची. त्या शाळेत माझा मुलगाही शिकतो. शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी. त्यांचं नाव सांगाल का पूर्ण? शिल्पा बाळशीराम कोपरकर. कुठल्या चाळीत राहतात त्या इथे पुढे नाही, नाव काय चाळीचं? चाळीचं नाव नाही माहिती. नाही, खान कंपाऊंडच सगळेजण म्हणतात त्याला. सगळेजण काय चाळीच्या वेगवेगळ्या सोसायटी. पण इथे खूप वेगळं आहे. मी आले, शोधला, एकाने आम्हाला म्हणजे ते कुणाला पण तुम्हाला सांगणार नाही की भले ह्यानी केले की ह्यानी केले ह्याने. बाजूला असेल तरी पण म्हणणार नाही. तिथे बसलेली पण होती 2 माणसं एंट्रीच्या टायमाला. पण ती बोलली किती गाड्या येतात, नक्की कोणी टक्कर दिली? तर मी एवढंही बोलले 3 गाड्या गेल्या, तर पहिली गाडी होती. हो, तर मी बोलले पाहिजे ना तिथे तुम्हाला सीसीटीव्ही मध्ये पण भेटेल का? तर दिवसा ढवळ्या दिल्या आणि मी साईडने चालले, तरी तो साईडने टक्कर दिलं आणि माझ्या सोबत होती, तिने मला पकडलं. नाही तर मी गेले असते खाली. आणि जेव्हा मला कळलं माझ्या मैत्रीण बरोबर झालंय, तर हे चुकीचं आहे ना. आणि इथे कोणी ऍक्शन पण नाही घेत. पकडलं नाही पकडलं असं माहिती आहे ड्रायव्हरला. का? चुकीचा प्रश्न नाहीये. आता तुम्ही बोलता कोणी ऍक्शन घेत हा. नाही. मी स्वतः हे 2023 या 22 पासून जेव्हा पहिला जी घटना रावलपाड्यामध्ये घडली, तेव्हापासून मी ह्याचा पाठपुरावा करतो आणि तेव्हापासून माझी लेटर बात चालू आहे. लहान मुलगी हा, तेव्हापासून. त्याच्यानंतर पुन्हा एक माणूस मी गेला, त्याच्यानंतर पुन्हा इथे लहान मुलगा गेला, त्याच्यानंतर पण मी परत लेटर केलं, तेव्हा पण सगळं. आता माझं म्हणणं एवढं प्रत्येकाला की तुम्ही जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही ना, तेव्हापर्यंत हे बंद होणार नाही. ते तर आहे, ते खूप चुकीचं आहे, खूप म्हणजे खूप. आणि एकाला धक्का लागला. हो, एवढीशी आता मी आता येतात तुम्हाला दाखवतो. मी आता येतात